छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरित्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली। गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये 20 वर्षीय नंदनी राजू धिवरे या तरुणीचा मृतदेह आढळून आलाय। या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे। पोलिसांनी अधिक चौकशी केली असता संबंधित तरुणीच्या सावत्र आई वडिलांनी मुलीने गळफास घेतला असून तिचा मृतदेह गावाकडे अंतिम संस्कारासाठी घेऊन जात होतो अशी माहिती दिली आहे। मात्र परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी मृतदेह तातडीने घाटी रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनासाठी ठेवला। दरम्यान पुढील तपासासाठी सावत्र आई वडिलांना ताब्यात घेण्यात आलं असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। नेमके काय आहे हे प्रकरण? आम्हाला घरातील साहित्य गावी न्यायचंय म्हणत वडगाव पासून तिसगाव चौफुलीपर्यंत रिक्षा भाड्याने केली। रिक्षा चालकाने ड्रम, कपडे व इतर साहित्याबरोबर एका गादीमध्ये काहीतरी गुंडाळलेलं असल्याचं दिसलं। सामान भरताना त्याचं लक्षात आलं आणि त्यांना तिसगाव चौफुली येथे सोडताच 112 ला फोन करून सांगितले की त्या गादीमध्ये गुंडाळून ठेवलेले साहित्य आहे, त्यात काहीतरी संशयास्पद आहे। पोलिसांनी त्यांना चौफुली येथे चौकशी केली असता पुढील घटना उघड झाली आहे। मुलीचे अफेअर होते, त्यामुळे तिने गळफास घेतला। आम्ही गावी घेऊन निघालो होतो, आईचे असे म्हणणे आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।